This lecture is for second batch, that is from first to eighth standard. Today I will going to teach you the statements. Statements means in English वाक्य रचना. इंग्लिश मध्ये वाक्य रचना आपण कशा प्रकारे करायची असते त्याच्यामध्ये पुढे you have to teach the statements. There are four types of statements. Today I will teach you the imperative and interrogative sentences. Okay. How we have to make sentences? आपण sentences कसं तयार करतो? So see, look here. Subject, verb and object. First subject plus verb plus object. ओके. त्याच्यामध्ये सब्जेक्ट मध्ये कोण असतो? कर्ता प्लस क्रियापद and then object. Object means what? Karm. Object means karm. So yes plus V plus अशा शॉर्ट मध्ये सुद्धा आपण लिहू शकतो सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. So whenever we have writing any statement sentences, that time these three are very important. जे वाक्यामध्ये करता क्रियापद आणि कर्म नसेल तर त्या वाक्याचा कोणताही अर्थ लागत नाही. नो मिनिंग ऑफ दिस सेंटेन्सेस. सो त्याच्यामध्ये वाक्यामध्ये काय पाहिजे? करता हा पाहिजे. आता लुक हियर. सी लाइक्स banana. She likes banana. If there is no subject, then no meaning. आता याच्यामध्ये बघा सी लाइक्स बनाना म्हणजे सी हे काय आहे? करता आहे. सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. ओके. त्याच्यामध्ये आपण जर ऑब्जेक्ट काढला सी लाइक मग पुढे वाक्य कंप्लीट होतं का? नो. This statement is not completed. Then see and banana. Statement is correct? No, this will be wrong. That's why we have to use in English that subject, verb and object. Yes plus V plus O means she likes banana. She likes banana. तिला आंबा आवडतो. आंबा तिला आवडतो. काय आवडतो? बनाना. सॉरी, बनाना म्हणजे केळी. तिला आवडते. केळी आवडतात. कुणाला आवडतात? तिला आवडतात. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो? पूर्ण ह्याच्यामध्ये जर सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट नसेल तर आपलं कोणतंही वाक्य काय होत नाही? पूर्ण होत नाही. याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, इम्पेरेटिव्ह स्टेटमेंट्स हो गया. सेंटेंस, इम्पेरेटिव्ह सेंटेंस. Imperative sentences means what? आज्ञार्थी. आज्ञार्थी वाक्य. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस means आज्ञार्थी वाक्य म्हणजे एखाद्याला आपण आज्ञा देतो, ऑर्डर आज्ञा सांगतो की हे तू कर, ते तू कर, त्यावेळेला आपल्याला काय होतं? इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा वापर करतो. आपल्याला ते वाक्य इम्पेरेटिव्ह आहे की इंट्रोगेटिव्ह किंवा एक्सक्लामेटरी हे आपल्याला ओळखायला अगदी सोपं जातं. याच्यामध्ये बघा गो टू स्लीप. गो टू स्लीप अगदी इझी सेंटेन्स आहे, अगदी सोपं आहे. म्हणजे तू झोपी जा, त्याच्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने काय केलेल्या आज्ञा केलेल्या. गो टू स्लीप, तू काय कर? झोपी जा. लिव्ह लॉंग लाईफ आपण म्हणतो, म्हणता येतं की लिव्ह लॉंग लाईफ. ही तू काय कर? मे युअर ब्लेसिंग, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. मे युअर ब्लेसिंग्स आर कम ट्रू. मे युअर
blessings are come true. तुमच्या आशीर्वाद काय होऊ दे, सफल होऊ दे. म्हणजे एकदम अज्ञाती वाक्यामध्ये अगदी आज्ञा दिल्यासारखी वाक्य काय असतात त्याच्यामध्ये असतात. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा इथं काय केलेला असतो, वापर केलेला असतो. गो टू स्लीप, झोपीत जा. लिव्ह लॉंग लाईफ, तुला जास्त आयुष्य मिळू दे. गॉड ब्लेस यू, देव तुम्हाला काय करू दे, आशीर्वाद देऊ दे. मे युअर ब्लेसिंग्स आर टू, तुमचे आशीर्वाद आमच्यावर राहू दे. याच्यामध्ये आपण काय करतो, बी हेल्पफुल टू द नीडी पर्सन. आपल्याला नेहमी काय करायला पाहिजे, गरजूंना मदत करायला पाहिजे. बघा, बी हेल्पफुल फॉर नीडी पर्सन. म्हणजे आपण काय करायला पाहिजे, गरजूंना मदत करायला पाहिजे. आता तुम्हाला समजलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये आज्ञा ही काय झालेली असते, केलेली असते, आज्ञेचा वापर केलेला असतो. नेक्स्ट बघा, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये याच्यामध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, प्रश्न येतात. इट इज व्हेरी इझी. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हे अगदी अगदी म्हणजे अगदी सोपं आहे. त्याच्यामध्ये काहीही आपल्याला काय होत नाही, अवघड जात नाही. वेअर यू केअर, वेअर डू यू लिव्ह, तुम्ही कुठे राहता. हू आर यू, हाऊ मच टाइम, हाऊ मच टाइम. Question mark is most important here. How much time? For what you want? What do you want? मीन्स इंट्रोगेटिव्ह मीन्स प्रश्नार्थ वाक्य. ज्या ज्या वेळेला आपल्याला प्रश्न विचारायचे असतात त्या त्या वेळेला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे हे लक्षात ठेवा. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस गेस करायला खूप इझी आहे. याच्यामध्ये ऍट लास्ट फर्स्ट WH टाइप क्वेश्चन अँड लास्ट द क्वेश्चन मार्क. These two symbols are important to guess the interrogative sentences. Okay. First is WH type questions and second are at the last end of the letter that there is we have to use the see there is question mark. So how they are asking the question, they give up four sentences. Go to school, uh, uh, go to school, go to bed, who are you? Guess the interrogative sentences. Then who are you? This who is the WH type question and there is a question mark. So interrogative sentence is so easy to guess. That is the statement imperative or the interrogative. Okay. Next, see. Understood students, imperative and interrogative. Then now next is the exclamatory sentence. I will give you exclamatory. Exclamatory. Exclamatory is also so easy to guess the statement. That is, if there is any surprising word are described in the sentences, these sentences used for the exclamatory marks, and also they are giving exclamatory marks. For example, how it is possible? हे कसं possible असेल?
किंवा हाऊ नाईस इट इज असं सुद्धा म्हणू शकता. हाऊ नाईस इट इज, हाऊ नाईस इट इज. वाव, व्हॉट अ गुड लेक्चर, व्हॉट अ गुड नेचर म्हणे, व्हॉट अ गुड नेचर. ओ, इट्स बॅड न्यूज. ओ, इट्स बॅड न्यूज. हा, ही कितीतरी वाईट घटना आहे. म्हणजे ज्यावेळी आपण अचानक शॉक होतो, आश्चर्यकारक घटना ज्यावेळी आपल्या तोंडातून निघते, तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, त्याच्यामध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आहे हे आपण लक्षात ठेवू शकतो. ओके स्टुडंट, आता तुम्हाला सेंटेन्सेस मध्ये आपण तुम्हाला मी सेंटेन्सेस सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण कुठे बघितले, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बघितली, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बघितली, एक्सक्लामेटरी सेंटेन्स बघितली. आता काही वाक्य जी आपल्याला व्यवहारामध्ये वापरायची असतात स्टेटमेंट्स नंतर, कॅन हा शब्द वापरायचा आहे आपल्याला. whenever we are speaking in English, that time we have to use the can word. मग कॅन म्हणजे काय, शकणे. एखादी गोष्ट आपल्याला ही करायची आहे, त्याच्यासाठी परमिशन जर मागायची असेल तर आपण कॅनचा वापर करतो. कॅन आय गो, कॅन आय गो, मी जाऊ शकतो का, तिथं क्वेश्चन विचारलेला आहे. कॅन आय नो युअर नेम, तुझं नाव मला तू सांगू शकशील का. कॅन आय नो, वी नो युअर नेम. त्याच्यानंतर यू कॅन गो नाउ, मी आता जाऊ शकतो. म्हणजे कॅनचा वापर परमिशन साठी बऱ्याच प्रकारे याच्यामध्ये वापरू शकतो आपण. टीचर सुद्धा म्हणतात बघा, कॅन यू शो मी युअर नोटबुक, तू तुझी नोटबुक दाखवू शकतोय का. कॅन यू, एखादं काम करू शकाल का, कॅन यू शो मी युअर नोटबुक, तुझी नोटबुक तू मला दाखवू शकशील का. कॅन यू हेल्प मी, तू मला मदत करशील का. कॅन यू हेल्प मी, तू मला मदत करू शकशील का. कॅन यू स्पीक लाऊडली, तुम्ही मोठ्याने बोलू शकाल का. कॅन यू स्पीक लाऊडली, तू मोठ्याने बोलू शकशील का. आता याच्यामध्ये कॅन म्हणजे शकणे, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, स्पीक म्हणजे बोलणे, आणि लाऊडली म्हणजे मोठ्याने. आता बघा, कॅन आय गो, मी जाऊ का. कॅन यू शो मी युअर नोटबुक, तुम्ही मला तुमची नोटबुक दाखवाल का. कॅन आय नो युअर नेम, तुमचं नाव मला माहित सांगाल का. कॅन यू हेल्प मी, मला तुम्ही मदत कराल का. कॅन यू गो नाउ, तुम्ही आता जाऊ शकता. म्हणजे डेली लाईफ मध्ये सुद्धा आपण कॅनचा वापर करून बोलू शकतो. उदाहरणार्थ आता घरी आपल्याला काहीतरी पाहिजे असेल, मम्माला आता आपण म्हणतो की मदरला, आईला, आई कॅन यू गो, कॅन बी गो फॉर प्ले, आम्ही खेळायला जाऊ का. कॅन यू गिव्ह मी, कॅन यू गिव्ह मी सम राईस, मला थोडं राईस मिळेल का. कॅन यू गिव्ह मी, कॅन यू गिव्ह मी टिफिन, मला टिफिन द्याल का. अशा प्रकारे बरेच वेळा कॅनचा वापर करून काय करू शकतो आपण, कॅनचा वापर करून वाक्य तयार करू शकतो. कॅन वी गो, आम्ही जाऊ का. टीचरांना म्हणू शकता, कॅन वी गो फॉर प्ले, कॅन वी ईट टिफिन, आम्ही आमचा टिफिन खाऊ का. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये अनेक वाक्य येते ते मस्टचा वापर करू शकतो. मस्ट, मस्ट, मस्ट मीन्स व्हॉट, एखादं काम तुम्हाला केलंच पाहिजे त्यासाठी मस्टचा वापर करतात.
You must do it. You must do it. तुम्हाला हे केलंच पाहिजे. You must go now. You must go now. तुम्हाला काय करायला पाहिजे? केलंच पाहिजे. You must go now. तुम्हाला का केलं पाहिजे? You must. You must show me. यू मस्ट शो मी. तुम्हाला मला काय केलं पाहिजे? हे दाखवलंच पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट केलीच पाहिजे या अर्थानं आपण काय करू शकतो? मस्टचा वापर. आता टीचरने तुम्हाला सांगितलं टुमॉरो यू मस्ट हॅव टू फिनिश युअर होमवर्क. तुम्हाला तुमचा होमवर्क हा पूर्ण केलाच पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला ती करायलाच पाहिजे अशा दृष्टिकोनातून ज्या ज्या वेळेला तुम्ही काय करू शकता? वापरायला येईल त्या त्या वेळेला तुम्हाला काय असेल? ती गोष्ट तुम्ही केलीच पाहिजे आता मस्त काही वापर. यू मस्ट डू इट. तुम्हाला एक केलंच पाहिजे. यू मस्ट गो नाउ. तुम्हाला आता गेलंच पाहिजे. इथं थांबू नका याचा. यू मस्ट शो मी. द शो मस्ट गो ऑन. शो हा चालूच झाला पाहिजे. शो मस्ट गो ऑन. हा चालू राहिलाच पाहिजे. द शो मस्ट गो ऑन. तर तुम्हाला काय करायचं आहे? हे जे शब्द आज मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये आज स्टेटमेंट्स आपण बघितले. स्टेटमेंट्स अगदी सोपे होते. सोपे म्हणजे इट इज सो इझी टू गेस. इट इज इम्पेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह और एक्सक्लेमेटरी. If there is simple sentence, we have to know the imperative sentence. Interrogative, if there is question or questioning sentences, then it is interrogative sentences. And exclamatory means what? If there is a shocking news or surprising news, that time we have to use the exclamatory sentences. Okay. After that, what we have to do is the how to use can and must in these sentences. If any we have to possible anything to do, that time we have to ask, can I go now? Can I go for play? Can I show me your book? Can I show me your notebook? Can you give me your bicycle? तू तुमची बायसिकल मला देतोस का? म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही काय करू शकता? कॅनचा सुद्धा वापर करू शकता. देन नेक्स्ट मस्ट. यू मस्ट डू इट. हे तुम्हाला केलंच पाहिजे. यू मस्ट गो नाउ. तुम्हाला हे तुम्ही आता गेला पाहिजे. म्हणजे तुम्ही आता जात. द शो मस्ट गो ऑन. शो हा चालू राहिलाच पाहिजे. अशा प्रकारे काय करतो आपण? मस्टचा वापर करतो. अंडरस्टँड स्टुडंट्स? टुडे I will teach you how to use this, how to guess statements with the type, and how we have to use the can and must in daily life. Okay, start speaking in English. मी एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला इंग्लिश कसं बोलायचं घरी हे शिकवत आहे. तुम्ही पण थोडंफार काय करा? कन्व्हर्सेशन. यू मस्ट स्टार्ट टू स्पीक इन इंग्लिश. ओके, कन्व्हर्सेशन चालू ठेवा. थँक्यू.